आज 15 ऑगस्ट देशाचा स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी भल्या सकाळी शिर्डीतील अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सावळीविहीर खुर्दचे रहिवासी गोरक्षनाथ पुंजहरी सुराळे यांनी भ्रष्ट अधिकाऱ्यांची खाते चौकशी व्हावी अशी तसेच झालेल्या अन्यायाबाबत न्याय मिळावा यासाठी कुटुंबासमवेत आमरण उपोषण सुरू केले। सुराळे यांची सावळीविहीर येथे वडिलोपार्जित जागा असून जमीन गट नंबर 37/1 व 48 ही राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 160 मध्ये भूसंपादित झाली आहे। या मात्र भूसंपादनाची रक्कम अद्याप मिळाली नसल्याने त्यांनी न्यायालयात जाण्याचा प्रयत्न केला असता नातेवाईकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्यानं त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय अहमदनगर समोर सुद्धा उपोषण केलं। मात्र उपोषण दरम्यान त्यांची महत्त्वाची कागदपत्रे आणि इतर वस्तू चोरीला गेल्याची घटना घडल्यानं त्याबाबत फिर्याद दाखल केली व पोलिसांना तपासात मिळालेली कागदपत्रे पुन्हा मिळावी, पोलीस संरक्षण द्यावे, तत्कालीन उपविभागीय अधिकारी, तत्कालीन पोलीस निरीक्षक व इतर शिर्डीक यांची खातेनिहाय चौकशी व्हावी अशा मागण्यांसाठी गोरक्षनाथ सुराळे यांनी कुटुंबासमवेत अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केलं आहे। या उपोषणाला शिर्डी पोलीस स्टेशनचे कर्मचारी तसेच नायब तहसीलदार नवनाथ लांडगे यांनी भेट देत त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या व वरिष्ठांकडे याबाबत माहिती पोहोचविण्याचे आश्वासन दिले आहे। मागणी अशी आहे, 2019 मध्ये राष्ट्रीय महामार्ग 160 त्याचं रुंदीकरणाचं काम भूसंपादन चालू होते। त्या भूसंपादनामध्ये माझी बी जमीन गेलेली आहे आणि त्या जमिनीच्या भूसंपादनाच्या रकमेवरून माझे नातेवाईक नारायण पुंडलिक सुराळे त्यांचे वेळी राजेंद्र लक्ष्मण जगताप व इतर लोकांनी त्या रकमेवरून माझ्या संग वाद घातला, मला मारहाण केली आणि ते प्रकरण माननीय प्रांत गोविंद शिंदे साहेब यांच्याकडं चालू झालं। त्या भूसंपादनाच्या जमिनीचे सगळे सबळ पुरावे मी प्रांत साहेब यांना जमा केले आणि आमच्या चुलत्याने जी हरकत घेतली ती प्रांत साहेब गोविंद शिंदे साहेब यांनी आणि राजेंद्र लक्ष्मण जगताप नांदगाव यांच्या मैत्रीमुळं ती कायम ठेवून माझे हक्काचे पैसे कोपरगाव न्यायालयात वर्ग केले आणि माझे सबळ पुरावे माझ्याकडे जमिनीच्या वाटपचा फेरफार पडलेला आहे। तो 2667 मधला आहे। माननीय तहसीलदार कोपरगाव यांचे 93 मध्ये त्यांचे लेखी जबाब घेऊन वाटप झालेले आहे। जो भूसंपादनाबाबत जो सरकारचा जीएम बनवला आहे त्याच्यावर विभक्त सगळं आहे। माझे घराचा उतारा माझ्या वडिलांच्या नावावर आहे, हॉटेलचा उतारा बी वडिलांच्या नावावर आहे। सबळ पुराव्याची शहानिशा न करता माननीय गोविंद शिंदे साहेब यांनी मित्रासाठी अख्खी भूसंपादनाची रक्कम न्यायालयात वर्ग केली। त्याचा पाठपुरावा करीत असताना माझ्या नातेवाईकांनी मला मारहाण करून त्यांच्यावर गुन्हे बी दाखल झालेले आहे आणि मी दिनांक 26 जानेवारी 2024 मी माननीय SP पोलीस अधीक्षक कार्यालयाला उपोषणला कुटुंबासह बसलो होतो। तिथं बी माझी मागणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, मला पोलीस संरक्षण द्यावे, माझ्या झालेल्या अन्यायाला न्याय द्यावा। माझी 29 जानेवारी 2024 रोजी उपोषण स्थळावरून चोरी बी झालेली आहे, असा भिंगर कॅम्प बी गुन्हा बी दाखल झालेला आहे। जर शिर्डी पोलीस स्टेशनचे कार्यक्षम अधिकारी CC फुटेजच्या आधारात 2 तासात आरोपी पकडल्या जातात, गेलेले मोबाईल, चोरी गेलेले मोबाईल जर पकडून देऊ शकता तर भिंगर कॅम्प पोलीस स्टेशन ही कारवाई का करू शकत नाही? आज 6 महिने झाली माझी चोरी झालेली आहे, माझे मूळ कागदपत्र सगळे पुरावे माझे नष्ट झालेले आहे, मोबाईल गेलेले आहे। अजून मी भिंगर कॅम्प पोलीस स्टेशनची कोणती कारवाई नाही आहे। त्यांना माझ्या कागदपत्राची बॅग मिळून आलेली आहे, ती 6 महिने झाली माझी अजून ताब्यात बी दिलेली नाही। आणि शिर्डीतले जे एक नेता आहे त्यांनी माननीय पालकमंत्री आणि सुजयदादा विखे यांची दिशाभूल चुकीची माहिती देऊन त्यांना
चुकीची माहिती पुरवल्यामुळे माझ्या विरोधात माहिती पुरवित्या. त्यांना एक विनंती आहे की आपण शहानिशा करावी, कागदपत्र पाहावी आणि अशी दादांची आणि पालकमंत्र्यांची दिशाभूल थांबावी आणि मला न्याय द्यावा. दादांनी बी याचं लक्ष घालावे. मी राहत्या तालुक्यातलाच आहे, आपल्याच तालुक्यातला आहे. बाहेर जिल्ह्यातले जर लोक या आपल्या तालुक्यात येऊन जर हस्तक्षेप करीत असन, अधिकारी लोक त्यांचे ऐकत असत, तर शिर्डी पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील ज्या टायमाला मला मारहाण झाली त्या टायमाला मी त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी माझी फिर्याद घेतली नाही. आत्ता 29 जानेवारीला त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले. त्याच टायमाला जर फिर्याद घेतली असती तर मला मारहाण झाल्याचे सबूत बी भेटले असते, माझं मेडिकल बी झालं असतं आणि भक्कम असा गुन्हा दाखल झाला असता. आता तो गुन्हा दाखल जो झाला तो फक्त मारहाणीचाच झाला. तरी मला न्याय द्यावे यात सुरेदादांनी जास्तीत जास्त लक्ष घालून सत्यता पाहून मला न्याय द्यावा. 15 ऑगस्टपासून अप्पर जिल्हाधिकारी कार्यालय इथे मी, माझी मिसेस, भाऊ और वहिनी आम्ही चौघं अमर उपोषणासाठी बसलो आहे. जोपर्यंत मागणी मान्य होत नाही मला लेखी स्वरूपात काही आश्वासन दिलं जात नाही. कारण मी 26 जानेवारी त्या टायमाला SP कार्यालयाला उपोषणाला बसलो असता मला तोंडी सगळे आश्वासन दिले, पण अजून अधिकाऱ्यांची चौकशी करतो म्हणून सांगितलं. तुम्हाला पोलीस संरक्षणचा मुद्दा बी मी कमिटी पुढे सादर करतो असं SP साहेबांनी सांगितलेलं आहे मला, पण अजून कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही. त्यामुळे मला लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. करते की आमच्यावर जो 3 वर्षापासून नातेवाईकांनी, अधिकाऱ्यांनी जो अन्याय केला आहे त्या अन्यायाला काहीतरी वाचा होतावी म्हणून मी त्यांची लाडकी बहीण विनंती करते की आम्ही 26 जानेवारी रोजी जिल्हा SP कार्यालयासमोर उपोषणात बसलो होतो. त्यावेळेस 29 जानेवारीला आमची चोरी झाली. त्या चोरीमध्ये आमचे मोबाईल, आमचे कागदपत्राची बॅग ही चोरीला गेली. तरी पण या संदर्भात कुठल्याही अधिकाऱ्यांनी कुठलीही कारवाई केली नाही. त्यासाठी आम्हाला न्याय द्यावा आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांशी भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई करावी ही विनंती. खुशखबर खुशखबर खुशखबर. श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने लागोपाठ 5 यशस्वी शिबिराला मिळालेल्या उदंड प्रतिसादानंतर पुन्हा एकदा मोफत नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर, वयोवृद्ध व गरजूंना मोफत चष्मा वाटप, रविवार दिनांक 18 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 वाजेपर्यंत. ठिकाण साई 9 ग्रुप कार्यालय, अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग, पिंपळवाडी रोड, शिर्डी. ट्रस्टचे अध्यक्ष श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील, शिर्डी व संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांच्याकडून जाहीर आवाहन करण्यात येते की शिबिराचा जास्तीत जास्त रुग्णांनी लाभ घ्यावा. ही सुविधा भारतातील सर्व गरजू रुग्णांसाठी उपलब्ध आहे. मोबाईल क्रमांक 8055855445 तसेच 7030035445. आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट. वैशिष्ट्ये: शिर्डी एअरपोर्ट रोड लगत बस स्टॉप, शाळा, बँक 5 मिनिटांच्या अंतरावर, ड्रेनेज व स्ट्रीट लाईट. प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर, साई समाधी मंदिरापासून 10 मिनिटांच्या अंतरावर, MSAB पोल कनेक्शन, 20 फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे, रहिवाशांसाठी अनुकूल. शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत. प्लॉट लगत 18 मीटर प्रस्तावित रस्ता. तर त्वरा करा, आजच आपला प्लॉट बुक करा. बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल 992121 9561, श्री शुभम वेणुनाथ गोंदकर 9767 06 6585.